हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. बऱ्याच वेळा मी बघतो की टॅक्स लॉ म्हणजे हुशार लोकांचंच काम असतं असं तुम्हाला वाटतं. त्याचं कारण माहिती आहे काय? मोठी बुक, लँग्वेज इंग्लिशमध्ये असते आणि वर्ड्स फार डिफिकल्ट असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याची भीती तयार होते. पण माझं कामच ते की हा सगळा ॲक्ट तुम्हाला मराठीतून सांगणार आहे. टॅक्स लॉची भीती मी तुम्हाला घालवणार आहे. आणि टॅक्स लॉची भीती का वाटते किंवा त्याची भीती ही मुळात नाहीच. ॲक्च्युली तो चुकीच्या पद्धतीने वाचतो ना, म्हणून ही भीती तयार होते. नाही तर भीती व्हायचा संबंध येतच नाही. व्हिडिओ एकदम तुमच्या सगळ्यांसाठी खास होणार आहे. आता कसा तर स्टुडंटसाठी खास होणार आहे, जे सॅलरी करतात त्यांच्यासाठी, जे शॉप ओनर आहेत, जे मिडल क्लास आपण बिझनेसमॅन म्हणतो त्यांच्यासाठी होणार आहे. तर याच्यात मी काय सांगणार की जर तुम्ही टॅक्स शिकला नाहीत तर तुम्हाला आयुष्यभर कुणावर तरी डिपेंड राहावं लागेल. पण एक नक्की सांगतो, जेव्हा एक्सपर्टचं ओपिनियन लागेल तेव्हा एक्सपर्टचं ओपिनियनच घ्यायचं. फक्त हा सांगायचा प्रयत्न का करतोय? कारण की जेणेकरून तुमचं नॉलेज असेल तर थोडासा त्रास तुम्हाला कमी होईल. टॅक्स लॉ म्हणजे काय याच्यातला पार्ट 1 घेऊ आपण. आता टॅक्स लॉ म्हणजे काय? तर टॅक्स लॉ म्हणजे एक थोडक्यात सरकारचं बुक आहे की जेणेकरून तुमच्यात आणि सरकारमध्ये एक दुवा निर्माण करतात की हा बाबा तुम्ही इन्कम कमवलं, आम्ही त्याच्यावर टॅक्स लावणार. टॅक्स लॉज म्हणजे काय? एक पनिशमेंट बुक नाही आहे. तुम्ही इन्कम कमवता म्हणून त्याच्यावर टॅक्स हा लागतो. एखादं सिम्पल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जर कधी तुम्हाला ट्रॅफिकचे रूल्स माहिती नसतील तर फाईन पडणार. जर ट्रॅफिकचे रूल माहिती असतील तर तुम्हाला दंड पडेल का? नाही आहे. तसाच टॅक्स लॉ सुद्धा आहे. इन्कम टॅक्स ॲक्ट. आता सर्वात पहिले वाचायचं कसं आहे बोललो होतो तुम्हाला मी. तर इन्कम टॅक्स ॲक्ट हे पहिलं महत्त्वाचं बुक की ज्याच्यात सगळ्या प्रोव्हिजन्स लिहिलेल्या आहेत. तुमचे ते इंग्लिश वर्ड लिहिलेत, डिफिकल्ट वर्ड्स लिहिलेत. घाबरायचं कारण नाही, आपण हा मराठीतनं शिकणार आहोत. पण मेजर चूक काय होते, बेसिक मिस्टेक काय होते सगळ्या लोकांकडनं किंवा मुलांकडनं, की डिरेक्टली ते पहिले जंप करतात सेक्शन्सवर. आता सेक्शनवर जंप केला आहे तर तुम्हाला अवघड लँग्वेज येणारच ना हो. तर आधी हे समजून घ्या की माझा प्रॉब्लेम काय, माझं इन्कम कुठलं आहे, मी कुठल्या कॅटेगरीत पडतो. आता हे तयार करायसाठी तुम्हाला थोडंफार तर वाचावं लागेल की नाही, समजावं लागेल की नाही. डायरेक्टली तुम्ही पुस्तकात जंप केली तर असं होईल की तुम्हाला पोहता येत नाही आणि तुम्ही पाण्यात उडी मारली. तर त्याच्यासाठी काय करायचं की सेक्शन वगैरे इग्नोर करा. तुमची प्रॅक्टिकल एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे त्याच्यानुसार तिथे चॅप्टर्स असतात. त्या चॅप्टरची आधी नावं तर समजून घ्या की जेणेकरून त्याच्यात आपण जंप करू शकतो. आता इन्कम टॅक्ससोबत नंतर लगेच येतात इन्कम टॅक्स रूल्स. आता इन्कम टॅक्स रूल म्हणजे काय की कायदा तुम्हाला सांगतो की असं जायचं, पण रूल तुम्हाला सांगतो की कसं जायचं. म्हणजे थोडक्यात काय की समजा तुम्हाला एखादं डिडक्शन पाहिजे असेल किंवा एखादं तुम्ही डोनेशन भरताय, तुम्ही म्हणता की लिहिलं असतं डोनेशन आपल्याला दिलं की आपण इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. अर्बन डोनेशन किती, कसं, कुठल्या फॉर्ममध्ये, जर ते व्यवस्थित असेल तर हे सगळं कशात दिलेलं असतं? रूल्समध्ये दिलेलं असतं. त्यामुळे काय असतं ना, ॲक्ट हा एक प्रॉमिस देतो, रूल तुम्हाला प्रोसेस सांगते की ते प्रॉमिस कसं फॉलो करायचं. आता फायनान्स ॲक्ट हा जरुरी असतो. आता फायनान्स ॲक्टमध्ये काय होतं की बऱ्याच वेळास काही लोक चुकीच्या गोष्टी करतात, बऱ्याच वेळास काही गोष्ट बदलवायच्या असतात. तर मग बदलवणं कुणाच्या हातात आहे? तर बट ऑब्वियसली गव्हर्नमेंटच्या हातात आहे. तर ते कसे बदलवणार? तर त्याच्यासाठी फायनान्स बिल येतं आणि बिलचं रूपांतर ॲक्टमध्ये होतं. ते कसं होतं? बोथ पार्लमेंट हाऊसमध्ये ते अग्री होतं आणि त्याला फायनान्स ॲक्ट होतो. म्हणजे मला नवीन नवीन बदल करायचे असतील टॅक्समध्ये, कारण की टॅक्स लॉज एकदाच लिहिलेला आहे, त्याच्यात मला नवीन नवीन बदल करायचे असतील तर बेसिकली मला जंप करावी लागते. कशावर? फायनान्स ॲक्टवर. फायनान्स ॲक्ट थ्रू मी सगळे चेंजेस करू शकतो. कधी कधी असं होतं की गेल्या वेळेस काही गोष्टी अलाउड आहेत, यावर्षी डिसअलाउड होतात, म्हणजे मिळत नाहीत का? लॉ चेंज होतो. पण लॉ असा उगाच चेंज होत नाही आहे, सर्कमस्टन्सेसनुसार काय होतात? लॉ चेंज होतात. त्यानंतर येतात सर्क्युलर्स. आता बऱ्याच वेळा काय होतं की गव्हर्नमेंट प्रोव्हिजन तर तयार करते, पण प्रोव्हिजनमध्ये कधी कधी काय होतात की 2-2 मिनिंग निघतात, कधी कधी समजायला डिफिकल्ट जाते. तर त्याच्यासाठी लॉ कधी कधी असं वाटतं की कन्फ्युजन होतं. म्हणून गव्हर्नमेंट काय करतं की एक सर्क्युलर इश्यू करतो की एक्सप्लेनेशन
त्या सर्क्युलरमध्ये एक्सप्लेनेशन दिले असते की हा रूल, हा कायदा असा ॲप्लिकेबल होईल. करेक्ट? कोणी दिलेलं असतं? गव्हर्नमेंटने दिलेलं असतं. मग गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपण जर चाललो तर तो सर्क्युलर आपल्याला ॲप्लिकेबल होईल. ॲक्च्युली तसं प्रोव्हिजनमध्ये जे इंटरप्रिटेशन निघतील तसे, इंटरप्रिटेशन म्हणजे एक्सप्लेनेशन निघतील तसे आपण लावू शकतो. पण त्याचे दुमत होऊ नये म्हणून, बाईज निघू नये म्हणून त्याच्यासाठी सर्क्युलर ऑलरेडी काय करतात तरी गव्हर्नमेंट इश्यू करतात की आम्ही एक्सप्लेन करतो की असं अप्लाय करा. तर ते डिपार्टमेंटलाच लागू होतं शक्यतो. आपण पण लागू होतं, पण आपल्यावर बंधन नाही घालू शकत. आपण फक्त त्याचा वापर करू शकतो. आता फायनली काय आता केस लॉज. आता केस लॉ म्हणजे काय की जे ऑलरेडी घडलंय कोर्टात, त्याच्यावर डिसिजन पास झाला आहे. तर केस लॉज म्हणजे काय? स्टोरीज येतात. तर केस लॉज वाचायचं म्हणल्यावर खूप वेळ लागतो. तर त्याच्या आधी फॅक्ट आधी दिलेले असतात, ते समजून घ्या. त्यात कोर्ट सांगतो कोण बरोबर, कोण चूक, का चूक, आणि त्याच्या पाठीमागचे सगळे कारणंसुद्धा दिलेले असतात. म्हणजे तो एक फायनल जजमेंट आहे. त्या जजमेंटवर तुम्ही भांडू शकता. तो एक नियम बनतो लगेच. जेव्हा कोर्टाने रिझल्ट दिला तेव्हा तो लगेच काय बनतो? एक नियम बनतो. त्याच्यामुळे त्याच्यासोबत तुम्ही डिपार्टमेंटसोबत भांडू शकता. पण कधी? जर हे सगळं माहिती असेल तर. आणि जाता जाता एक सिम्पल फॉर्म्युला सांगतो की लक्षात ठेवा, टॅक्सला घाबरायचं नाही. टॅक्स एक मेन बुक आहे. मेन बुकवरनं आपण तो बघणार की कसा वाचायचा, त्यात चेंजेस कसे करायचे, त्यात एक्सप्लेनेशन काय असतं, आणि रिअल स्टोरीसोबत आपण त्याला जोडूया. त्यामुळे रोज थोडं वाचा. स्लो ग्रोथ होईल, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि टॅक्स वाचता येईल. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जेवढं होईल तो हा टॅक्स किंवा ही व्हिडिओ फॉरवर्ड करा. त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. कारण की बरीच लोक आहेत की त्यांना टॅक्स लॉची गरज आहे, पण त्यांच्यापर्यंत हे पोचत नाही आहे. तर थँक्यू, धन्यवाद.